हे एक आदर्श निर्माण करत असताना जागतिक स्तरावरती पण देखील हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं, अशा त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने आपापल्या विभागामध्ये किंबहुना मुंबईसारख्या या स्मृतीस्थळावरती पण देखील लोक येत आहेत. आणि मला या गोष्टीचा आनंद वाटते की तरुणांमध्ये विशेषतः ज्यावेळी एक शिवसैनिक म्हणून काय असतो, त्याची ताकद काय असते, हे दाखवून देण्याचं काम ज्यावेळी एक शिवसैनिक करत असतो त्यावेळी बाळासाहेबांचं स्मरण किंबहुना त्याचा तेज अंगावर लावून आणि त्यांचा विचाराचा तेज मनामध्ये ठेवून तो काम समाजामध्ये करत असतो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य जो शिवसैनिक आहेत, जो हाडागाडाचा शिवसैनिक आहेत, त्याला सत्ता आली किंवा नाही आली, कुठचा पद मिळाला नाही मिळाला तरी देखील तो त्या विचाराने आजही आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती कितीही बिकट असली तरी देखील तो शिवसैनिक म्हणून काम करत असताना संपूर्ण राज्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या गोष्टीला पण फार उशीर झाला. तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर तो कायदेशीर रीतीने त्याच्यात आपण राजीनामा द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अजूनपर्यंत खाली का राहिला हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट, सर्व स्मारकांच्या बद्दल एवढी सरकारकडून दिरंगाई का होते हे समजत नाही. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची चर्चाच होत नाही. 6 डिसेंबरला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण होईल किंवा त्याची काहीतरी लोकांमध्ये प्रेझेंटेशन देता येईल का? एअरपोर्ट्स लवकर होतात, नंतर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं लवकर होतात, मग हे स्मारकच का अडकतात हेच समजत नाही. आणि मूलभूत जी मानसिकता सरकारची दिसते, मग ती निधी देण्याबाबतीत असेल, त्याचा पाठपुरावा करण्याबाबतीत असेल, फार दुर्दैवानी म्हणजे दिरंगाई झाली ही नकारता येणार नाही. अर्थात या समितीमध्ये काम करत असताना जिकडे जिकडे काही निर्णय घेणे, जिकडे जिकडे काही गोष्टी स्मारकाच्याबद्दल, स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्याबद्दल असेल, त्या चांगल्या चांगल्या गोष्टीला अंतर्भूत केलं पाहिजे अशा समितीच्या वतीने विशेषतः त्यावेळी सुभाष देसाईजी असतील, आदित्यजी असतील, आदरणीय उद्धवजी असतील, हे पाठपुरावा करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पण या अगोदर पण देखील तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यावेळी स्वतः आदरणीय उद्धवजी स्मारकाची भेट द्यायला किंवा पाणी करायला जात आहेत, म्हणजे वरिष्ठ अधिकारी पण त्यावेळी काही वेळी येत नव्हते. ह्यातूनच ही मानसिकता दिसते. पण असो, आजचा दिवस आम्हाला काय राजकारण करायचं नाही आहे आणि शासनाकडनं हीच अपेक्षा आहे. आणि शासनाची लोक स्वर्गीय बाळासाहेबांचं नाव घेऊनच फोटोवरती किंवा भाषणामध्ये बोलत आहेत, तर ती कृतीतून हे स्मारक या वर्षभरामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. शिंदेसेनेचा एखादा आमदार एखादा आमदार या स्मारक समितीवर असावा आणि असा एकनाथ शिंदेचा आग्रह होता, परंतु उद्धव ठाकरेंनी याला विरोध केला. त्याच्यामुळे कुठेतरी या समितीचा अध्यक्ष स्मारकाची जे असलेल्या ज्या लोकांना कोणाला समावेश करायचा नाही करायचं हे आमचा अधिकार म्हणण्यापेक्षा हा शासनाचा अधिकार आहे. मला नाही वैयक्तिक वाटत असेल की शासनाने आदरणीय उद्धवजींना विचारला असावा. अर्थात हा राजकारणाचा भाग नाही. जे बाळासाहेबांचे अनुयायी राहिलेले आहेत किंवा त्यांच्या विचारातून काम करून चांगल्या रीतीने या स्मारकाबद्दल योगदान द्यायचं असेल, त्यांनी समितीमध्ये द्यायला पाहिजे अशातला भाग नाही. ते स्वतः देखील समितीच्या बाहेर राहून पण देखील मार्गदर्शन करू शकतात किंवा योगदान करू शकतात. नाही, अपेक्षा तर या सरकारकडनं काहीच नाही आहे. पण हिवाळी अधिवेशन आता आम्ही सुरुवात होतोय आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पण देखील विरोधी पक्ष या नात्याने हा प्रश्न आम्ही काही जरी झालं तरी देखील याची चौकशी व्हायला पाहिजे. काय चौकशी अहवाल झालं, कशा प्रकारे होत आहेत, त्यात कोण दोषी आहेत, काय सत्यता आहे, हे बाहेर यायला पाहिजे. पण मी या मताचं आहे की पुणे शहरातले आणि विशेषतः जिल्ह्यातली आणि इतर सर्व राज्यातल्या ज्या शासकीय जमिनाच्या श्वेतपत्रिका काढली पाहिजे या मताची आम्ही आहोत. कारण हे सरकार आल्यानंतर तुटपुंजी रकमेमध्ये शासकीय जमिनी असतील, महानगरपालिकेच्या जमिनी असतील, सरसकट त्यावेळी असलेल्या मंत्र्यांना जर देण्याचं काम होत असेल
आणि मंत्र्यांच्या काही वेगवेगळ्या नातेवाईकांना देण्याचं काम होत असेल तर नेमकं राज्य सरकार कोणाचं आहे आणि कशा प्रकारे या राज्य सरकारकडनं आम्ही अपेक्षा केली पाहिजे. म्हणून हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रश्नावरती आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. वेळेप्रसंगी सभागृह पण बंद करण्याची वेळ आली तरी देखील आम्ही मागे बघणार. नगरपालिका आणि यापूर्वी एअरपोर्ट असोसिएशन असेल किंवा हॉटेल असोसिएशन त्या कामगार ते अजिबात नाही आहे. तुम्ही बघितलं असेल की डबेवाल्यांची संस्था जी असते ती संस्था एकच असते. त्या संस्थेमध्ये वेगवेगळे लोक ते नेतृत्व करतात, पण असं कुठेच नाही आहे. त्यातले अनेक लोक आहेत, विशेषतः ज्या डबेवाल्यांचं मूळ आहे ज्याला आपण म्हणतो, जे खेड आळंदी म्हणजे सारखा विधानसभा जे आहेत त्यामध्येच आमदार आमचा निवडून आलेले आहेत. आणि भारतीय कामगार सेनेमध्ये हे आज नाही नेहमीच प्रयत्न चाललेला आहे यांचा. भारतीय कामगार सेनेमध्ये असेल, बेस्ट कामगार सेनेमध्ये असेल, म्हणजे केंद्र सरकार मिळालं, राज्य सरकार मिळालं, महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवली जात आहेत, आता कामगार संघटना पण ठेवल्या जात आहेत. एवढंच जर कामगारांच्याबद्दल आपुलकी असेल मग कामगार या कायद्याबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका काय? का नाही हा कायदा रद्द करतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार? म्हणजे एका बाजूला कामगारांच्या विरोधातले कायदे आणायचे आणि मग नंतर त्याच कामगारांच्या बाबतीतली आपुलकी ठेवून संघटित करायचं आणि मग ताज हॉटेल असेल किंवा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घुसखोरी करायचं, हे अजिबात होऊ देणार नाही. नगरपालिका पहिल्या आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. त्याच्याकडे पुण्याची जबाबदारी आहे. तिकडे महाविकास आघाडी मुंबईमध्ये लढणार नाही असं काँग्रेसनं घोषणा केली. पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे? काय ते पुण्यामध्ये चांगली परिस्थिती आहे. ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी करता येईल आणि त्यात पुढाकार घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न मी असेल, अमोल कोल्हे असतील किंवा काँग्रेस पक्षाचे तिकडचे स्थानिक लोकांनी केलेले. मला सांगण्यात आनंद होते, जुन्नरमध्ये नगराध्यक्षपदासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत आज. त्यानंतर मंचरमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. सासवडला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. फुरसुंगीला आम्ही दाखल करणार आहोत म्हणजे नगराध्यक्षपद. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये पण देखील महानगरपालिका मग लोणावळा असेल ह्याच्यामध्ये करण्याचं काम केलं आहे. एकच आहे की लोणावळ्यामध्ये विशेषतः काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी व्हायला पाहिजे ही चर्चा झाली होती. राज्याच्या नेतृत्वाने पण सांगितलं होतं, पण दुर्दैवाने म्हणावं लागेल तर तिकडचे स्थानिक नेते हे एका बाजूला भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत किंवा आमदार तिकडचे असलेले त्या घड्याळ चिन्हावरती राष्ट्रवादीवरती आहेत हेच समजायला तयार नाही आहे आणि एक छुपी युती कुठेतरी करतायत. हे मला वाटते योग्य नाही आहे. याबद्दल अधिक न बोलता संबंधित तिकडचे असलेल्या नेतृत्वांशी माझी चर्चा होणार आहेत. 17-21च्या पर्यंत फॉर्म मागे घेण्याची वेळ आहे, तोपर्यंत बघूया. नाहीतर बहुतांशी जाग्यावरती पुणे जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचं काम नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये आम्ही करणार आहोत. ते नक्कीच मनसे ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मनसे तिकडचे लोक कार्यकर्ते नाही, पण खेड आळंदी आणि विशेषतः राजगुरुनगरमध्ये पण मनसेलाही बरोबर घेऊन तिकडचे स्थानिक नेतृत्व घेण्याचं काम करत आहेत. मी अमित ठाकरे यांचं कौतुक करतो, यासाठी करतो की ज्यावेळी समाजासाठी काही गोष्टी करावे लागतात, अनेक वेळा हा आरोप होतो की ठाकरे कुटुंब रस्त्यावर उतरतात का. आणि म्हणून मलाही आठवते की ज्यावेळी नामजोशी मार्गाचा पूलचा ओपनिंग होत नव्हता, स्वतः आदित्य ठाकरे साहेबांनी आणि त्यांच्यावर आम्ही सर्वांनीच रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आणि पोलिसांनी ती कारवाई आमच्यावर केली. आणि लोकभिमुक्त लोकांसाठी आणि समाजाच्यासाठी अशा गोष्टी झाल्यात. आणि तुम्ही बघितलं असेल की किती केवळवाणीसारखी परिस्थिती आहे की 4 महिने झाले त्या पुतळ्याचं अनावरण होत नाही, पण वेगवेगळ्या कार्यक्रमाला मात्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ येतो. ही अवस्था आणि दुरवस्था आहेत. असे अनेक महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहेत जे आमच्या काळामध्ये किंवा या सरकारने आता पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे, पण वेळ मिळत नाही किंवा घोषणा करता येत नाही. अशाच गिरणी कामगारांच्या बाबतीतलं पण देखील मोठ्या प्रमाणावरती उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. परवा स्वतः जाऊन कामगार त्यांच्या घरापर्यंत गेलेत, पण महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून ही फाईल तयार आहेत तरी देखील सह्या होत नाही. म्हणजे अशा या गोष्टी चाललेल्या आहेत. मला समजत नाही की नेमकं काय सरकारला हवं आहे आणि काय त्याच्यातून प्रसिद्धी मिळणार.